आणि आता उत्सव मूर्ती आलेले आहेत तर आणि ते चक्क बटाट्याची भाजी बनवणार आहेत. पण तू फक्त बटाट्याची भाजी बनवतोस? मी अजून बरंच काही बनवू शकलो असतो पण नाही, पण आम्हाला त्याच्यामुळे श्रीखंडाबरोबर साधारण आपण बटाट्याची भाजी आणि आपल्या पोळी खातो, पुरी पण खातो. म्हणजे देव जे वाट बघतो राहुलला मिळाल्यानंतर कधी आपल्याला नैवेद्य मिळेल त्या ताटाबद्दल आपण बोलतोय. करेक्ट ना? अगदी. तर कारण ते बिचाराला आधी या देवाला मिळतं आणि मग त्या देवाला मिळतं, होय की नाही लाडोब्याला? ठीक आहे. तर ही बटाट्याची भाजी कशी केली जाते राहुलच्या घरी ते तो सांगणार आहे. तर त्याचं साहित्य राहुल पटकन सांगा दी. उकडलेला बटाटा, खोबरं, साखर, कोथिंबीर, हळद, कढीपत्त्याची पानं, मोहरी, हिंग, तेल, मीठ आणि मिरची. नेहमीसारखी आपली फोडणी आपण करून डायरेक्ट बटाटे त्यात घातले असं नाहीये. हाच वेगळेपण आहे. थोडासा वेगळेपण आहे. आमच्याकडे आमची आजी उकडलेले बटाटे झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून ठेवायची आणि त्याच्यानंतर मग ते फोडणीमध्ये आम्ही टाकायचो. तो बटाटे उकडून फोडी केलेले, उकडलेला बटाटा, मीठ, साखर. फोडणीची तयारी करतोय आम्ही. पण तोपर्यंत राहुल जसं म्हणजे तुमच्यात बाकीच्या भरपूर आठवणी आहेत, सगळ्या काही यादी आपण काढत नाही होती तिथे, पण बायकोनी एक खास आठवण सांगितली तुझी. तर ती काय आहे ती बघूया ना. उत्तम माणूस, उत्तम नवरा, उत्तम गायक आणि उत्तम कुक सुद्धा. खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा चांगला करतो राहुल स्वयंपाक. मजा अशी होती की लग्नानंतर मला पोळ्या एवढ्या खास येत नव्हत्या. तर मी आईंबरोबर, जे राहुलची आई, त्यांच्याबरोबर पोळ्या शिकत होते. म्हणजे त्यांना विचारते की हां असं केल्यावर मग गोल होते का, असं केलं. राहुल आला तिकडून, तो म्हणाला की मी करू का, एक मिनिट मी ट्राय करतो. मी म्हणलं की तू काय करणार, म्हणजे पोळ्यांमध्ये तू काय करणार? म्हणलं मला येतात चांगल्या पोळ्या करता. म्हणलं दाखव. त्यांनी चक्क घडीची पोळी, गोल सुंदर पोळी त्यांनी लाटली आणि अतिशय ती छान भाजून झाल्यावर मस्त मऊ होती आणि त्यांनी ती करून दिली त्याची माझ्यासाठी. ही का आली इथे मला काय माहिती. माझ्या पोळ्यांच्या वेळेस तू आला होतास ना, तसं पहिल्यांदा तुझं आता भाजी करतोस बघायला आली मी, तुला कशी करता येते. तुलाच करायचंय का? नाही, दिवस तरी तू कर. पण तू एवढं त्याचं कौतुक सांगितलंय तरी तुला म्हणजे शुअर नाही आहेस तू की तो व्यवस्थित करेल का नाही? ऍक्च्युली मी ना एन्जॉय शिकायला आले. मला कळलं शिकायला आले. मला चमचा. हा ओके. माझ्या आजीची पद्धत आहे. पण गॅस थोडासा बारीक करतो म्हणजे शिक्षण भाजत म्हणजे कठीणच आहे. आणि स्वयंपाक असा गात करतात ना रे. हळद हाताने घातली तुझं कुर्त्याला लावशील ना ते. जरा थांबायला पाहिजे मला. कढीपत्ता, मीठ आणि साखर लावलेला बटाटा उकडलेला. असं स्वयंपाक करतात तुमच्यात? असं घरी देशपांड्यांच्या घरामध्ये असं असतो. खरं तर आम्ही पण गुणगुणतो. हा मग सुरात पाहिजे ना. आज आपण असं करूयात, तुम्ही माझं गाणं खूप वेळा ऐकलंय, आज माझ्या बायकोला आपण गायला सांगू. जोपर्यंत भाजी होते तोपर्यंत दोन ओळी पटकन. तुझं ते फेवरेट गाणं माझ्यासाठी प्लीज. तुझ्यात जीव गुंतला कळेल का कधी तुला, कळेल का कधी तुला, कळेल का कधी तुला. क्या बात है. खवय्ये करताना एवढे म्हणजे एवढं काय म्हणतो सुवर्ण क्षण. गवय्ये करताना एवढं म्हणजे ही संगीत भाजी झाली. खवय्ये करताना संगीत भाजी झाली. संगीत भाजी हाच तो सागर संगीत स्वयंपाक. आणि हा झाला कोथिंबीरीनं शिजली भाजी. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाट्याचे तुकडे, ओलं खोबरं, साखर, कोथिंबीर, हळद, कढीपत्ता, मोहरी, हिंग, तेल, मीठ आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कृती: उकडलेल्या बटाट्याच्या तुकड्यांना मीठ आणि साखर लावून घ्यावी. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता परतून घ्यावा. त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून भाजी वाफवून घ्यावी. तिन्ही पदार्थ झाले आणि उत्तम झाले.
संगीत बटाट्याची भाजी, संगीत चटणी आणि संगीत श्रीखंड. क्या बात आहे. सगळं झालेलं आहे, पण ते खूप सुंदर वाढलं पण आहेस तू. खरंच कुठे शिकलीस हे वाढायला इतकं चांगलं? हे माझ्या आजीने शिकवलं मला, बाबांच्या आईने. तिने मला याच्या मागे एक लॉजिक सांगितलं, कारण पूर्वी मी कशी वाढायचे वाटेल तशी. म्हणजे असं नसतं, आपल्याकडे कसं असतं की आपण चटणी आणि कोशिंबीर हे कमी खातो, म्हणजे तोंडी लावायला, म्हणून ते डाव्या बाजूला वाढायचे. त्यात चटणी लिंबाच्या शेजारी, म्हणजे छोटं लिंबू, मग छोटी चटणी आणि मग थोडं जास्ती कोशिंबीर. उजव्या बाजूला आपण भाज्या सारख्या खातो, म्हणून उजव्या बाजूला भाज्या. भात पहिला खातो, भात, त्याच्यानंतर पोळी खातो आणि त्याच्यावरती पोळी आणि तळण वरती. असं ते भाताची वाढण्याची पद्धत. खूप छान वाढलंय, खूप छान वाढलेत. तर असं हे खूप छान तू सगळं केलंस, म्हणून झी TV मराठीकडनं आणि आमच्या सगळ्या तमाम प्रेक्षकांकडनं तुला म्हणजे शुभेच्छा तर आहेत नवीन वर्षाच्या, पण एक छानशी आठवण पण आमच्याकडे. थँक्यू. थँक्यू. आणि तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. राहुल, बटाट्याच्या भाजीबद्दल ही आमची आठवण Thank you so much. तुझ्याकडे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, पुण्यातनं आम्ही विनर निवडतोय. सगळ्या सुगरण ज्या मैत्रिणी आहेत, तर त्याच्यातनं एक सुगरण जी असेल, बेस्ट सुगरण, ती निवडतोय. तर हिला भरपूर मतं द्या. तुम्हाला माहिती आहे कल्चर करी महोत्सव चालू आहे, तर तिला भरपूर मतं द्या आणि तिला निवडून द्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागणार आहे, पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. आम्ही सारे खवय्ये कोल्हापूर कल्चर करीची विजेती सुगरण आहे सौ क्रांती सासणे. झी TVच्या माझ्या सर्व प्रेक्षकांना आमच्या दोघांतर्फे मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सो राहुल, तुला आमच्याकडून सगळ्या झी TV मराठीकडनं तुझ्या नवीन नाटकांसाठी, तुझ्या नवीन प्रोजेक्टसाठी, तुझ्या कार्यक्रमांसाठी, सगळ्यासाठी आणि तुमच्या दोघांच्या सुखी संसारासाठी, सगळ्यासाठी बेस्ट लक आम्ही तुम्हाला देतो. आणि आता आपण स्वाहा करूया हे, आणि तुम्हाला भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा, आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ दे. बाय. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी आम्ही